जनतेसाठी हे प्रशासनाचे दरवाजे आज उघडे झालेले आहेत. आणि मला खात्री आहे, कुपेकर साहेब नेहमी म्हणायचे की विकासाच्या रथाला दोन चाकं असतात. जोशी साहेब तुम्हाला आठवत असेल की एक चाक प्रशासन असतं आणि दुसरं चाक एक लोकप्रतिनिधी असतं. पण गेले 4 वर्ष कुठेतरी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे फक्त एक चाकी हा रथ चाललेला होता. मला खात्री आहे की आता दोन्ही चाकं मिळाल्यामुळं हा वेगाने हा रथ विकासाचा गडिंग्लज मध्ये पुढे जाणार आहे. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नको. आज सर्व पंचायत समिती सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आता काम आपलं संपलेलं नाही, पण काम आपलं चालू झालेलं आहे. आज ही जनता मोठ्या अपेक्षेनं तुमच्या सर्वांच्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून बघते की तुमच्या माध्यमातून आता लोकांची कामं होणार आहे. त्यामुळे हा जनतेचा विश्वास त्यांनी मतपेटीद्वारे तुमच्यावर व्यक्त केलेला आहे. आता पुढची 5 वर्ष आपली वेळ आहे. या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची वेळ ही आपली आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण त्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणार. आज सभापती म्हणून एक अतिशय विद्याविभूषित डॉक्टर, तुम्ही म्हणाल की ताई डॉक्टर आहेत म्हणून कदाचित ताईंना संधी डॉक्टर म्हणून प्रथम दिलेली आहे, पण नक्कीच डॉक्टर असल्यामुळे सेवाभाव ताई तुमच्या डीएनए मध्ये आहे. आम्हाला लहानपणापासून किंवा शिक्षणातून सेवाभाव शिकवलेला असतोय आणि जेव्हा त्याचं समाजकारणात रूपांतर होतंय त्यावेळी त्याचा नक्कीच तुम्ही त्या संधीचं सोनं करणार याबद्दल आमच्या सर्वांना खात्री आहे. अमर हिडदुगी अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत आणि एक समाजकारण करण्याची आवड असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून आज गडिंग्लज जनतेला मला विश्वास द्यायचा आहे की आता इथं कुठल्याही प्रकारचं तुमची अडचण इथं होणार नाही. 8 सदस्य आपले निवडून आलेले आहेत. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, इथं उभे असलेले प्रत्येक जण अतिशय सक्षम असे आहेत. त्यामुळे आदरणीय मुश्रीफ साहेब, माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि मी स्वतः आमच्या तिघांची बैठक झाली. कारण हा नेहमी प्रश्न असतो की संधी कोणाला द्यायची. सगळेच सक्षम आहेत, सगळेच चांगले आहेत. त्यामुळे एक निर्णय आम्ही घेतला की त्या सर्वांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे 15-15 महिन्याचं एक रोटेशन यावे लागेल आणि 4 सभापती आणि 4 उपसभापती हे गडिंग्लज विभागाला मिळतील. त्यामुळे प्रत्येक विभागाला न्याय मिळणार आहे, प्रत्येकाला या खुर्चीत बसून काम करायची संधी मिळणार आहे. हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छिते. आपल्या सर्वांची माफी मागून जरा सभा नंतर पण काही लोक बोलतील, पण दुर्दैवानं आमच्या फॅमिलीमध्ये थोडस एका फ्युनरलला मला जावं लागत आहे. त्यामुळे तुमची सर्वांची परवानगी घेऊन मी इथून जाणार आहे. पण त्याच्यानंतर अजून काही व्यक्ती आपले शुभेच्छा सभापती आणि उपसभापतींना देणार आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्याचबरोबर तुमच्या विजयासाठी राबलेला इथला प्रत्येक कार्यकर्ता त्याला विसरून चालणार नाही. इथं जसं प्रकाशभाईंचं नाव ताई तुम्ही घेतलं तसं इथं असलेला प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या विजयासाठी राबलेला आहे. त्या सर्वांनाही न्याय देण्याचं काम आपण पुढील 5 वर्षात करावं एवढी मी माझी इच्छा व्यक्त करते व आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.